सर्वप्रथम जय जिजाऊ. शिवश्री बाळासाहेब बागल. संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, मुख्य प्रवक्ता गंगाधरजी बनबरे सर, त्याचबरोबर आमच्या सोलापूर जिल्हा प्रमुख अभिमन्यू पवार, त्याचबरोबर या निवड प्रक्रियेमध्ये आमचे मार्गदर्शक पुणे विभागीय अध्यक्ष व नुकतीच केंद्रीय कार्यकारिणीपदी निवड झालेले किरणराजजी घाडगे, त्याचबरोबर प्रदेश सहसंघटक तथा सांगली आणि कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दिनेशजी जगदाळे, त्याचबरोबर प्रदेश संघटक सुयोग औंधकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिलं. त्यांचं मनापासून मी आभार मानतो, कारण त्यांच्यामुळेच मला ह्या पदावरती काम करण्याची संधी उपलब्ध झाली. खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेड ह्या चळवळीमध्ये काम मी 2001 पासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून संभाजी ब्रिगेड ह्या चळवळीशी जोडलेला कार्यकर्ता आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रबोधनाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं जायचं आणि मी त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये असताना संभाजी ब्रिगेडमध्ये काम करायला सुरुवात झाल्यानंतर चळवळ ही शब्द माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये कानावरती आले आणि तिथून मी फुले शाहू आंबेडकरांच्या फुले शाहू आंबेडकर विचाराशी प्रभावित होऊन या संघटनेकडे आकर्षित झालो. त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून केलं जायचं आणि सुरुवातीला कार्यकर्ता ज्यावेळेस संघटनेमध्ये काम करायला लागलो त्यावेळेला पहिल्यांदा चळवळ हा शब्द त्या काळामध्ये माझ्या कानावरती पडला आणि बरेच 1-2 वर्ष गेल्यानंतर की बाबा ही चळवळ नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं आहे, 2 वर्ष काम केल्यानंतर मला कळालं. 2-3 वर्ष त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर 2003-04 साली मला गादेगाव शाखा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी पाडली, त्या ठिकाणी देण्यात आली. त्या काळामध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या असतील मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं काम आणि एक परिवर्तनवादी संघटना होती. त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जे काही घरावरती गुड्या वगैरे आम्ही ते बंद करून भगव्या पताका ही 2003-04 सालामध्ये आम्ही त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये ते राबवण्याचं काम त्यावेळेला केलेलं होतं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 7-8 सालापर्यंत त्या ठिकाणी शाखा अध्यक्ष म्हणून काम केलं. अनेक अनिष्ट रूढी प्रथा परंपरा ह्याच्या विरोधामध्ये आवाज उठवून त्या काळामध्ये समाज जागृतीचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं. त्याच्यानंतर 2017 साली माझ्यावरती संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. त्या काळामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं एक प्रामाणिकपणानं संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेऊन समन्वय साधून काम करण्याची भूमिका त्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं केली. अनेक आंदोलनं, मग त्यामध्ये विशेष शेतकरी आंदोलनं असतील, हमीभावाचे आंदोलनं असतील, केंद्राचा जो FRP कायदा आहे, आपलं हे हमीभाव कायदा आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभा केली आणि सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटन बांधणी असेल, चांगल्या पद्धतीनं मजबूतीनं शाखा नूतनीकरण असतील, अशा पद्धतीनं काम करत करत पुढे आलो. त्या काळामध्ये आपले फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं गाजली. त्याच्यानंतर थोडंसं संभाजी ब्रिगेडमध्ये फेरबदल झाले, त्यावेळेला थोडंसं थांबलो, पण तेवढ्याच ताकदीनं काम केलं आणि आता 2025 साली 12 ऑगस्ट 2025 साली पुन्हा आपली जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी आपल्याला पुन्हा संघटनेनं पक्षानं दिलेली आहे. सध्या तुमचा अजेंडा काय असेल? सोलापूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद मिळालंय, तुम्ही दौरा कुठल्या तालुक्यांचं सध्या केलं किंवा करणार आहात? आता निवड झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजाचं फार मोठं आंदोलन मुंबईसारख्या ठिकाणी सुरू झालं आणि आपल्या पक्षबांधणीचं काम करण्यासाठी आपण पुढे आलं तर तो एक आंदोलनाचा भाग होता. त्या माध्यमातून आपण बऱ्याच गावाशी बऱ्याच कार्यकर्त्याशी संपर्क केला आणि मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. परंतु आता आंदोलन संपलेलं आहे. आता पक्षबांधणीसाठी ह्या माझ्या विभागामध्ये 6 तालुका येतात: पंढरपूर, माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आणि मंगळवेढा. तर आता लवकरच आपण सगळ्या 6च्या 6 तालुक्याचा दौरा या 4 दिवसामध्ये जाहीर करतोय आणि सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन नव्यानं पक्ष बांधणी, संघटन बांधणी हा प्रोग्राम आपण हातामध्ये घेत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत.
त्याच्यावर तुमचं काय जिल्हाध्यक्ष म्हणून हे असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, सर्व राजकीय पक्षांना संभाजी ब्रिगेडला विचारात घेतल्याशिवाय आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, संभाजी ब्रिगेडला विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आम्ही सध्या फोकस हा पक्ष बांधणी, संघटन बांधणी ह्याच्यासाठी पूर्ण फोकस करत आहोत. पण आमचे बरेच कार्यकर्ते आज जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत आणि आम्ही नक्कीच यामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये धडाका मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. मग तुम्ही बोलताना म्हणता संभाजी ब्रिगेड शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळ पुढे जाणारा संघटना आहे. त्याच परिस्थितीमुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी याच्यामध्ये तोड निर्माण वादळी न पडता त्यात सामंजस्य तुम्ही सोलापूर जिल्ह्यात कसं हे करणार? अगदी महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही शासनामध्येच बसलेले प्रमुख मंडळी आहेत की ते जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. परंतु मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, गेल्या 30 वर्षामध्ये इथे जी शाहू फुले आंबेडकर विचाराची जी पेरणी केलेली आहे त्याच्यामुळं या आपल्या सध्या कुठल्याही प्रकारचा वाद सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. कुठंतरी 4-2 लोक सुपारी घेऊन तो वाद पेटवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही संभाजी ब्रिगेड नक्कीच हा वाद कुठेही पेटू देणार नाही. जिल्ह्यात तर नाहीच नाही, पण महाराष्ट्रामध्ये कुठेही असा पद्धतीचा वाद पेटणार नाही याची खबरदारी घेऊ. संभाजी ब्रिगेडमध्ये पहिल्या 2 संघटना होत्या, त्यानंतर पण आता एकत्रीकरण झालं, ताकद वाढली. प्रवीण गायकवाडांचा जो विषय आहे, जो हल्ला झालाय त्यावर तुमचं म्हणजे मत काय? खऱ्या अर्थानं मागच्या महिन्यामध्ये प्रवीण दादावरती जो हल्ला झाला तो व्यक्तीवरचा हल्ला नव्हता, तो एक संघटनेवरचा हल्ला होता, तो एक विचारधारेवरचा हल्ला होता, संभाजी ब्रिगेडवरचा हल्ला होता. आणि कसं असतं, थोडंसं सामाजिक अँगलनं त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्यामध्ये त्यांनीही तोच विचार जोपासला, आम्हीही तेच विचार जोपासतोय. आणि ज्या वेळेला त्यांच्यावरती तसा प्रकार घडला त्यावेळेला आम्ही क्षणाचाही विलंब न करता आम्ही लगेच त्या ठिकाणी निषेध नोंदवला. त्याचबरोबर प्रवीण दादांना सोलापुरामध्ये घेतलं, त्यांना पंढरपुरामध्ये आणलं, त्यांना वाजत गाजत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि त्या झालेल्या घटनेचा जाहीर निषेध तर 100% संभाजी ब्रिगेडने केला. परंतु छत्रपतींच्या विचारावर चालणारी संघटना आहे. आज ना उद्या नक्कीच त्या प्रकरणाचं आम्ही जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकत्रीकरणाचा जो सूर लागलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय असेल तो आम्हाला 100% मान्य असेल आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. काल जे प्रवीण गायकवाडांना हल्ला झालाय त्यानंतर दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्या, ह्यावर काय थोडंसं? नाही, चांगली गोष्ट आहे. दोन्ही एकाच विचारानं काम करणारे होते. थोडेफार मतभेद होऊ शकतात, असतात, आणि त्याच्यानंतर त्यांनीही मोठ्या मनानं काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि आम्हीही आमच्याही वरिष्ठ मंडळींनी काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीनं जो आम्हाला वरून प्रोग्राम येईल त्या पद्धतीनं आम्ही पुढे जाऊ आणि नक्कीच भविष्य काळामध्ये आम्ही मिळून सुद्धा काम करायची आमची मानसिकता आहे. सोलापूर जिल्ह्यातली संभाजी ब्रिगेड जी 2 संघटना आहेत ते आता एकत्र काम करणार का? 100% काय अडचण नाही. राजकारणाला सामाजिक संघटना सपोर्ट करणार का? आता सध्या वरिष्ठ पातळीवरती त्याची बोलणी चालू आहेत, पॉझिटिव्ह विचार आहेत आणि भविष्य काळामध्ये एकत्रित आम्ही मूळची एकच आहे, एकच विचारधारा मानणारी मंडळी आहेत आणि आम्ही 20-30 वर्षापासून एका दिलानच काम करत आलेलो आहे. थोडेफार मतभेद इकडे तिकडे होऊ शकतात, नाही असं नाही, आणि त्यातून तो झालेला प्रकार होता. पण तो वरिष्ठ पातळीवरती वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही मान्य करून इथून पुढच्या काळामध्ये हातात हात घालून जाण्याची आमची नक्कीच मानसिकता आहे. आता जे जिल्हा परिषद येतील, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, तुम्ही कोणासोबत ती युती कराल पंढरपूर जिल्हाध्यक्ष म्हणून ह्या भागात? नाही, कसं असतं, प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समीकरण असतात. भविष्य काळामध्ये आम्हाला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल आमच्या कार्यकर्त्यांना तोपर्यंत आम्ही स्वबळाचीच भाषा करणार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सन्मानजनक तोडगा काढून सन्मानपूर्वक जागा ज्या ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी आम्हाला वरिष्ठ पातळीवरून पण सांगितलेलं आहे की तुमच्या स्थानिक पातळीवरती जशा पद्धतीनं आघाड्या करता येतील त्या पद्धतीनं आघाड्या करू. पण आमचा संभाजी ब्रिगेडचा स्वाभिमान आम्ही कुठेही घाण ठेवणार नाही याची आम्ही 100% काळजी करू. अजितदादांनी परवा दिवशी
करमाळ्याचे डीवायएसपी अंजनी कृष्णा त्या महिलेला डीवायएसपी आहेत पण ती महिला त्यांना दम देण्याचा प्रयत्न केला. शासकीय कामामध्ये त्यांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन लावला तर त्याच्यानंतर अजितदादांनी त्यांना दम दिला. त्याच्या बाबत तुमचं मत काय आहे? नाही, कसं आहे, सत्तेचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण मिळवली जाते. कसं आहे, ह्या सरकारला आज कधी नाही ती जास्त जागा आलेल्या आहेत. मग त्यामध्ये ईव्हीएम घोटाळा असेल, अनेक गोष्टी असतील. ह्या सत्तेची घमेंड खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांना आलेली आहे आणि कालच्या त्या प्रकारामध्ये सत्तेची घमेंड त्यातून आपल्याला दिसली. संभाजी ब्रिगेडची काय भूमिका असेल? कसं आहे, त्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढणं हेच संभाजी ब्रिगेडचं प्रमुख काम आहे. आम्ही वारंवार संभाजी ब्रिगेड सत्ताधारी ज्या पद्धतीनं चुकीचा आवाज उठवते, म्हणजे गोष्टी करतायत, त्याच्या विरोधात सातत्यानंच आवाज उठवत आम्ही आलेलो आहे. काय भूमिका असेल संभाजी ब्रिगेडची ह्या गोष्टीवर? नाही, आम्ही निषेध तर नक्कीच करू, त्या गोष्टीचा 100% निषेध करू. पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सत्तेचं भान ठेवून वागलं पाहिजे.